प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. अखेर 36 तासानंतर श्रीनिवास वनगांचा कुटुंबियांशी संपर्क. रात्री 3 वाजता घरी येऊन पुन्हा मित्रांसोबत अज्ञातवासात गेल्याची कुटुंबियांची माहिती. विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी 10,905 अर्ज दाखल, तर 7,995 उमेदवार रिंगणात. आज अर्जांची होणार छाननी. बंडोबांना थंड करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न. शिंदे फडणवीस पवारांच्या आज बैठका. महायुतीत नवाब मलिकांच्या उमेदवारीनं वादाची शक्यता. आम्ही नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही, भाजप नेते आशिष शेलारांची भूमिका. तीन वर्षात चंद्रशेखर बावनकुळेंच्या संपत्तीत 39% वाढ. बावनकुळेंच्या नावे 48 कोटींची संपत्ती. सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर आर पाटलांनी सही केल्याचं फडणवीसांनी दाखवलं. आबांकडून केसांना गळा कापण्याचा प्रयत्न. तासगावच्या सभेत अजित पवारांचा खळबळजनक आरोप. आबांना जाऊन 9 वर्ष झाली. आता त्यांच्याबाबत अजितदादांनी केलेलं स्टेटमेंट हे दुःखद. आम्ही मात्र कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, रोहित पाटलांचं मोठं विधान. यानंतर पाहुयात वारे विधानसभेचे. भाजपला बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात यश आलेलं नाहीये. ज्या जागांवर पक्षाला विजयाची चांगली शक्यता मानली जाते त्या जागांवर बंडखोर मोठ्या संख्येनं लढतायत. यामुळे महायुतीच्या अडचणी वाढल्यात. महायुतीमधील जागा वाटपाचा अंतिम आकडा समोर आलाय. या आकड्यानुसार विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये भाजपला 148 जागा मिळाल्यात. शिवसेना 85 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 51 जागांवर आल्यात. उर्वरित 4 जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्यात. अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगरमधून उमेदवारी दिल्यानंतर महायुतीसमोर नवं आव्हान निर्माण झालंय. आशिष शेलार यांनी भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही असं स्पष्ट केलंय. कामठी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बावनकुळे यांनी त्यांच्या संपत्तीची माहिती दिली. यावेळेस 3 वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीत 39% वाढ झाली आहे. बावनकुळेंकडे 48 कोटींची संपत्ती असूनही एकही कार अद्याप त्यांच्या नावावर नाहीये. इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 18 उमेदवारांनी 22 अर्ज दाखल केले. यामुळे इंदापूर विधानसभेसाठी एकूण 38 उमेदवारांनी 52 अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. पिंपरी चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगलाय. महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे, मात्र आपण लढणार आणि जिंकणार असा विश्वास महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा धर यांनी व्यक्त केलाय. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी अमरावतीत शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी शहरातून रॅली काढण्यात आली. निलेश विश्वकर्मा यांनी धामणगाव रेल्वे मतदारसंघातून नामांकन अर्ज दाखल केलाय. संगमनेरमध्ये भाजप शहराध्यक्षांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या अमर कतारींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पोलीस स्टेशन गाठलं. खोट्या फिर्यादी दाखल होत असतील तर आम्ही त्याचा विरोध करणारच असं त्यांनी म्हटलंय. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 87 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात आलेत. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्रित निवडणुकीला सामोरे जात आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीचे 2 उमेदवार उभे असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार की छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आमच्या विरोधात उभं करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे उमेदवारच नाहीये, त्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून आयात उमेदवार उभे करावे. त्यांना लागत आहेत असं दुर्दैव आहे असं म्हणत रामदास कदम यांनी टीका केली आहे.
यानंतर ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. अखेर 36 तासानंतर श्रीनिवास वनगांशी संपर्क झालाय. आमदार श्रीनिवास वनगा मध्यरात्रीच्या सुमारास घरी येऊन पुन्हा बाहेर गेल्याची माहिती हाती आली आहे. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास घरी आलेले वनगा आपल्या मित्रांसोबत पुन्हा अज्ञातवासात गेलेत. मी ठीक असल्याचं पत्नीला सांगून वनगा पुन्हा बाहेर गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीनं दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. खेडमधील शेकडो शिवसैनिकांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. भिवंडीत ग्रामीण मतदारसंघातून 15 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 22 ते 29 नोव्हेंबर दरम्यान हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मलकापुरामध्ये काँग्रेसचे आमदार राजेंद्र एकड़े यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन केलं. यावेळेस त्यांनी दिवाळीचं सामान घेऊन बसलेल्या एका महिलेच्या दुकानावरून रॅली नेली. यामुळे महिलेच्या दुकानाची मात्र राख रांगोळी झाली. पालघरमध्ये दोन्ही शिवसेना आमनेसामने आले. राजेंद्र गावित आणि जयेंद्र दुबळा यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नाना आंबोले यांनी शिवडी विधानसभा क्षेत्रातून अपक्ष अर्ज दाखल केलाय. शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यानं आंबोले यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केलाय. नवी मुंबईमध्ये महायुतीत बंडखोरी झाली असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. मोठं शक्ती प्रदर्शन करत त्यांनी अर्ज दाखल केलाय. भाजपनं खोडा घातला आणि माझी उमेदवारी गेली असा आरोप मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी केलाय. बोईसर विधानसभेमध्ये मोठा ट्विस्ट आलाय. शिवसेनेच्या आदिवासी राज्य संघटक जगदीश धोंडेंनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरला. यावेळेस महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. विक्रमगड विधानसभा आदिवासीसाठी राखीव असताना ओबीसी उमेदवार प्रवीण बोडकेंनी अर्ज भरलाय. शिवसेनेत कुणीही नाराज नाही. शिवसेना एक परिवार आहे. सगळे कामाला लागलेत अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली आहे. पुन्हा ब्रेकिंग एक बातमी हाती येते. 288 मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीमध्ये राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक आयोगानं माहिती दिली आहे. त्यानुसार 7,995 उमेदवार हे विधानसभेच्या रिंगणात असून त्यांनी 10,905 उमेदवारी अर्ज दाखल केले. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी देखील या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले. देवेंद्र फडणवीस जनरल डायर आहेत. राज्यात भावनिक मुद्द्यांवर राजकारण करणं योग्य नाही अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. आनंदराज आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळेस मराठा दलित मुस्लिम समीकरणावर चर्चा झाल्याची माहिती आंबेडकरांनी दिली आहे. भारतात 2014 सालानंतर विकासात्मक बदल झाला. सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी भाजपला साथ द्यावी असं आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलंय. बाळासाहेब ओव्हाळ यांनी पिंपरी मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळेस ओव्हाळ यांनी चक्क 100हून अधिक घोडेस्वार कार्यकर्ते सोबत नेत अर्ज दाखल केलाय. चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांनी अर्ज दाखल केला. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये कलाटेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. अंधेरी विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीनं उमेदवारी नाकारल्यानंतर एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या पत्नी स्वीकृती शर्मांनी अपक्ष अर्ज भरला. भव्य रॅली काढत शर्मांनी शक्ती प्रदर्शन केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावामध्ये प्रस्थापित विरुद्ध सामान्य अशी लढत होतीये. यावेळेस निलेश लंकेच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत संदीप वरपेंनी उमेदवारी अर्ज भरलाय. राजन तेली वेळा झालाय, त्याला मी जिंकू देणार नाही. महायुतीचे तिन्ही उमेदवार जिंकणार असं म्हणत नारायण राणेंनी तेलींवर टीकास्त्र डागलंय. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडतायत. उमेदवारी जाहीर होऊनही फॉर्म न दिल्यानं दिलीप मानेंनी अपक्ष अर्ज भरलाय.
बीडच्या आष्टी मतदारसंघात महायुतीत पेच निर्माण झाला. भाजप आणि राष्ट्रवादीत या जागेवरून रस्सीखेच सुरू असून अजित पवार निर्णय घेतील अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. मोठी बातमी पुढे येते. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत पैशाच्या गैरव्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या विशेष पथकानं नागपूरच्या मारवाडी चौकातून 2 कारमधून तब्बल 14 लाख रुपये जप्त केले आहेत. दोन्ही कार चालकांना लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. कार क्रमांक MH401365 असा हा कारचा क्रमांक आहे आणि यामधून ही जी रक्कम आहे ही जप्त करण्यात आली. लकडगंज पोलिसांच्या ताब्यामध्ये रक्कम आणि कार चालकाला देण्यात आलं. नांदेडमध्ये काँग्रेसचा उमेदवार जाहीर असताना शिवसेनेच्या संगीता पाटलांनाही ठाकरेंनी एबी फॉर्म दिला होता. मात्र ऐनवेळी संगीता यांना फॉर्म रद्द करण्याची शिफारस करण्यात आली. पिंपरी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत बंडखोरी झाली असली तरी आपण लढू आणि जिंकू असा विश्वास महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत धर यांनी व्यक्त केलाय. श्रीरामपूरमध्ये आरपीआय आठवले गटाचे राज्य सचिव राजाभाऊ कापसेंनी मनसेकडून उमेदवारी दाखल केली आहे. श्रीरामपूरची जागा आरपीआयला न सुटल्यानं कापसेंनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. शिरूर हवेली मतदारसंघात भाजपचे प्रदीप कंद यांनी बंडखोरी करत अर्ज भरलाय. त्यामुळे अधिकृत उमेदवार माऊली कटके यांच्यासमोरचं आव्हान वाढलंय. पिंपरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. मात्र शरद पवार आणि अजित पवार दोघंही आमचेच असल्याचं वक्तव्य महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी केलंय. साताऱ्याच्या माणखटाव मतदारसंघातून शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रभाकर घारगेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळेस मतदारसंघाला लागलेला कलंक आम्ही पुसणार असं म्हणत त्यांनी जयकुमार गोरेंवर टीका केली आहे. माणखटावच्या इतिहासातील पाणी प्रश्नावर होणारी ही शेवटची निवडणूक असेल असं जयकुमार गोरेंनी म्हटलंय. तर निष्क्रिय नेत्यांचा कलंक पुसण्याचं काम आम्ही करणार असं देखील टीका गोरेंनी केली आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेऊन काँग्रेससोबत जाणं उद्धव ठाकरे यांना महागात पडेल असा इशारा शिवसेना नेते रामदास कदमांनी दिलाय. येत्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा सुपडा साफ होईल असं देखील कदमांनी म्हटलंय. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे कर्मचाऱ्यांना निवडणूक कामं लावण्यास प्रत्येक संस्थेनं विरोध केला. कोणतेही अंतरिम दिलासा देण्यास उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयानं मंगळवारी नकार दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 किंवा 9 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. मोदी 8 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहेत.